श्री पतंजलि महामुनये नमः. तर आपण स्वाध्यायाचा विचार करत होतो. क्रियायोगांतर्गत स्वाध्याय, नियमांतर्गत स्वाध्याय याचा एक ढोवळपणे आपण त्यातला भेद हा बघत होतो. आता जसं आपण तपाच्या बाबतीत पाहिलं की तपाशिवाय योग काही साध्य होत नाही, कारण तपासाद्वाराच अशुद्धीचा क्षय हा होत असतो. रजतम मुलांचा अपगम हा तपाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मार्गाने होत नसतो. असा जर आपण प्रकार पाहिला तसं स्वाध्यायाच्या बाबतीत असं म्हणावं असं वाटतं की हा स्वाध्याय योग साधकानं तो कुठल्याही भूमीत असो, आरंभावस्थेपासून अगदी वैशारद्यावस्थेपर्यंत स्वाध्याय करण्याचा, चालू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. योगभूमीमध्ये अशी कुठलीही भूमी नसते, कुठलीही अवस्था नसते की ज्या ठिकाणी स्वाध्यायाबद्दल प्रमाद करता येईल, स्वाध्यायाबद्दल हेळसांड करता येईल, अशी कुठलीही अवस्था नसते. अर्थात योगसाधकानं सर्व भूमीमध्ये, कुठल्याही चित्ताच्या भूमीमध्ये स्वाध्याय करण्याचा हा आटोकाट प्रयत्न केला आणि हे अत्यंत उपादेय असतं. आणि याच आशयाची एक गमतीदार पण गंभीर अर्थाची एक श्रुती या ठिकाणी आठवते. स्वाध्याय हा अप्रमादितपणे कुठल्याही प्रकारे हेळसांड होऊ न देता अनिर्विघ्नपणे अखंड करावा हे सांगण्यासाठी तैत्रीय आरण्यकामध्ये म्हटलंय की स्वाध्याय हा उभ्या उभ्या, बसल्या, निजल्या, चालता, येरझारा घालता, कशाही प्रकारामध्ये, कुठल्याही अवस्थेमध्ये स्वाध्याय हा चालू ठेवावा. आलं का लक्षात? म्हणजे चालता, उठता, बसता, उभ्या, निजल्या, कुठल्याही अवस्थेमध्ये स्वाध्याय हा चालू ठेवा. अगदी येरझारा घालताना सुद्धा स्वाध्याय करावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वाध्याय तसा करायला हरकत नाही. अर्थात स्वाध्याय कधीही सुटू नये, कधीही सोडू नये अशा तात्पर्यानं ही श्रुती तसं म्हणून गेलेली आहे. तर ती जी श्रुती आहे ती असं म्हणते, उततिष्ठन् उत व्रजन्नुती असीन उतशयानो अधीतैव स्वाध्यायम. तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, चालता, बोलता, उठता, बसता, खाता, पिता, येरझारा घालता घालता का होईना, पण स्वाध्याय हा करा, स्वाध्याय हा चालू ठेवा अशा तात्पर्यामध्ये श्रुती सांगून जाते. अत्री स्मृती मधलं एक वचन आठवतं, त्यात गमतीदार असं निष्पादन आहे आणि थोडंसं कठोरपणे म्हटलंय. कठोरपणे ती स्मृती म्हणते, स्वाध्याय व्रतहीनस्य सततम कम भवेत. स्वाध्यायामध्ये प्रमाद केला, स्वाध्यायाच्या व्रतातून जो पतित झाला, स्वाध्याय व्रतहीनस्य त्याला नेहमी सूतकच असतं. अशा प्रकारे थोडंसं कठोरपणे अत्री मुनी म्हणतात. असो, शतपथ ब्राह्मणामध्ये स्वाध्यायाविषयी जो उपदेश आहे तोही या ठिकाणी ग्रहण करण्यासारखा आहे. त्या ठिकाणी स्वाध्यायाचा आशय जो काय आहे तो स्पष्टपणे मांडलेला आहे. आणि तो जो ब्राह्मण खंड आहे, शतपथ ब्राह्मणामधला जो खंड आहे तो असा, अर्थात स्वाध्याय प्रशंसा अशी सुरुवात केली जाते. अर्थातः स्वाध्याय प्रशंसा असं म्हणून पुढे श्रुती म्हणते, प्रिये स्वाध्याय प्रवचने भवतो युक्तमना भवती अपराधीन अहरहर्थान् साधयते सुखं स्वपीति परमचिकित्सक आत्मनो भवति इंद्रिय संयमश्च एकात्मता च प्रज्ञा बुद्धिर्यशो लोकवृत्ति तस्मात् स्वाध्याय अध्ययेतव्यः.
अशा प्रकारे स्वाध्याय करून काय साधतं हा प्रकार त्या श्रुतीमध्ये सांगितलाय की परमचिकित्सक आत्म्याच्या संदर्भात आध्यात्मिक चिकित्सा निर्माण होते. नंतर इंद्रिय संयम, एकात्मता, प्रज्ञावृद्धी आणि यश या सगळ्या गोष्टी साधतात म्हणून स्वाध्याय करावा अशा तात्पर्यामध्ये ती श्रुती सांगून जाते. असो, आता या ठिकाणी अध्याय म्हणजे अध्यात्मशास्त्राचं अध्ययन करणं आणि प्रणव जप, प्रणव मंत्रासारख्या पवित्र मंत्रांचा जप यांनी सत्संग सुद्धा साधत असतो. कारण मोक्षशास्त्रांचं अध्ययन म्हणजे हा एक सत्संगाचा प्रकार आहे. कारण आज आपली अशी एक वंचना असते की आज सत्संग करावा म्हणजे साधू पुरुष जवळपास नाही, कली प्रकर्षामध्ये साधू पुरुष मिळत नाहीत, अशी एक वंचना असते काहींना. पण ही काही वंचना खरी नाही की स्वाध्यायाद्वारा सत्संग हा करता येतो. तसंच प्रणव जप वगैरे ज्या पवित्र मंत्रांचा जप हा सुद्धा सत्संगाचा प्रकार आहे. नाम संकीर्तन हा सत्संगाचा प्रकार आहे. हे काही हिंदू मनाला सांगावं लागत नाही. तर या ठिकाणी क्रियायोगामध्ये स्वाध्याय जो सांगितला आहे तो मोक्षशास्त्राचं अध्ययन मननरूप असतं, मननपूर्वक असतं. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की चिंतन मनन असे दोन प्रकार असतात आणि त्यात मननात्मक असं मोक्षशास्त्राचं अध्ययन हे सत्संग घडवत असतं. वैराग्य बलान्वित होतं, चित्तस्थैर्य बलान्वित होतं आणि प्रणवासारख्या जपानी प्रणव मंत्राद्वारा योगी हा निरोध भूमीत जाऊ शकतो. आपण एका प्रसंगी पाहिलं की प्रणवाद्वारा म्हणजे प्रणव जप ईश्वर प्रणिधानाच्या प्रसंगामध्ये विचार करताना असं पाहिलं की सगळ्या वृत्तींचा लय हा प्रणवामध्ये होऊ शकतो. त्यामुळे चित्तवृत्तीचा लय, चित्तवृत्तीच्या निरोधाच्या संदर्भामध्ये प्रणवजप किती महत्वाचा आहे हा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यामुळे क्रियायोगामध्ये प्रणवजपाचा प्रकार येतो त्याला अनन्यसाधारण महत्व येतं असं या ठिकाणी म्हणून स्वाध्यायाच्या विषयामध्ये आपण या ठिकाणी जो परिचय करून घेतलाय तो पुरेसा आहे असं वाटतं. आणि आता आपण ईश्वर प्रणिधानाचा जो प्रकार आहे त्याची तोंड ओळख करून घेऊया. या ठिकाणी ईश्वर प्रणिधानाचा विचार आता क्रमप्राप्त होतो आणि असं आहे की प्रथम पादामध्ये समाधिपादामध्ये ईश्वर प्रणिधान हा प्रकार सूत्रकारांनी सांगितला आणि तो असंप्रज्ञात समाधीचा उपाय म्हणून सांगितला. तोही असंप्रज्ञात समाधी शीघ्रतमपणे प्राप्त व्हावी म्हणून त्याचा एक विशिष्ट विधी सांगितला गेला आणि त्याचा आपण विचार त्या ठिकाणी केला. म्हणजे प्रणवोपासनेद्वारा असंप्रज्ञात समाधी कशी साध्य होते हा प्रकार त्या ठिकाणी सांगितला गेला. पण या ठिकाणी ईश्वर प्रणिधान जे सांगितलंय ते योगोपयोगी संस्कारांचा आविर्भाव, उपसर्जन करणं, आविर्भाव करणं यासाठी सांगितलं गेलेलं आहे. आणि आपण असं पाहिलं की पहिल्या पादामध्ये समाधीपादामध्ये जो ईश्वर प्रणिधानाचा प्रकार आहे तो ज्ञानाच्या पराकाष्ठेमध्ये जी भक्ती प्राप्त होते त्या भक्तीद्वारा केलं गेलेलं प्रणिधान ते ईश्वर प्रणिधान त्या ठिकाणी आपण पाहिलं. तर या ठिकाणी भक्तीला अंगभूत म्हणून येणारा जो ईश्वर प्रणिधानाचा प्रकार आहे तो या ठिकाणी सांगितला जात आहे. म्हणजे हा मध्यमाधिकारी जो आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची उत्कट भक्तीला जी भावना लागते ती अजून प्राप्त झालेली नाहीये. आलं का लक्षात? कारण या ठिकाणी समाधी भावनार्थ ही साधना होत आहे. म्हणजे असंप्रज्ञात समाधी ही साध्य करून घ्यायची आहे त्याला अजून. त्यामुळे या ठिकाणी भक्तीला अंगभूत असं ते ईश्वर प्रणिधान
कर्मयोगाद्वारा येतं त्याचा निर्देश या ठिकाणी सांगितला आहे असं म्हणावं लागतं. अर्थात या ठिकाणचं ईश्वर प्रणिधान म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान आहे. कर्मयोगाच्या अनुष्ठानाद्वारा एक भगवत वृत्ती, भगवत प्रेम, भगवंताबद्दल प्रेम हे वृद्धिंगत होत असतं. कारण प्रत्येक कर्म हे भगवंता प्रित्यर्थ केलं जातं. भगवत आज्ञा म्हणून, भगवत प्रित्यर्थ म्हणून, भगवत कैंकर्य म्हणून केलं जातं. म्हटल्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये एक उत्कटता येत जाते आणि ही उत्कटता येता येता पुढे भक्तीचा उमाळा येऊ शकतो, प्रेमाचा उमाळा येऊ शकतो, अनुरागाचा उमाळा येऊ शकतो आणि त्या ठिकाणी यशाचे भक्त होते. चैतन्य महाप्रभू म्हणा, मीराबाई म्हणा, त्यागराज म्हणा, असे जे भक्तोत्तम होते की ज्यांना भगवंताच्या केवळ नावाने उन्माद यायचा. अर्थात त्याला तेवढी ती संवेदन क्षमता, तितक्या प्रमाणामध्ये भगवत प्रेम हे लागतं आणि ते या कर्मयोगाद्वारा प्राप्त होत असतं असा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. त्यामुळे ते उत्कट प्रेम, ती भावनेतली उत्कटता प्राप्त होण्यासाठी कर्मयोग हा आचरावा लागतो. अशा अंशानं या ठिकाणी क्रियायोगांतर्गत ईश्वर प्रणिधान हे सांगितलं गेलंय. ते भक्तीला, भक्तियोगाला अंगभूत म्हणून आहे आणि हा कर्मयोगाचा प्रकार आहे. आणि त्यानंतर नियमामध्ये, पुन्हा नियमांगामध्ये ईश्वर प्रणिधान सांगितलं गेलेलं आहे. ते कशासाठी? तर दैवी संपत्ती त्याचा अर्जन करण्यासाठी. आपल्यामध्ये दैवी संपत्ती आपण त्याचं अर्जन करावं, आध्यात्मिक धारणा आपल्या जीवनामध्ये यावी म्हणून त्याही खालच्या पायरीवरनं ईश्वर प्रणिधान हे पुढे अष्टांग योग प्रकरणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर अशा योगशास्त्रामध्ये ईश्वर प्रणिधान हे 3 स्तराचं आहे. एक उत्तमाधिकार्याचं म्हणजे उत्कट भक्त चैतन्य महाप्रभू, मीराबाई, संत तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर यांचा जो भक्तीचा प्रकार असतो, त्या पातळीवरचा जो योगी असेल, ध्यानयोगी असेल, त्यांना समकक्ष असा जो ध्यानयोगी असेल त्याचं ईश्वर प्रणिधान कसं असेल हा प्रकार पहिल्या पादामध्ये सांगितला गेला. आणि तुम्ही आम्ही ते ईश्वर प्रणिधान करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्यामध्ये आस्तिक वृत्ती, आस्तिक बुद्धी ही वाढीला लागते. जीवनाला एक आध्यात्मिक पोत हा प्राप्त होतो. जीवनामध्ये एक उत्कटता निर्माण होते आणि आपली जीवनाबद्दलची आदिभौतिक आणि वैषयिक आणि भौतिक दृष्टी ही कमी होऊन आपण जरा उच्च स्तरावर जीवन व्यापार करू शकतो. त्यासाठी अष्टांग योगाचं ईश्वर प्रणिधान सांगितलं. पण या ठिकाणी मध्यमाधिकार्याचं सांगितलेलं आहे. मध्यमाधिकार्याचं जे ईश्वर प्रणिधान असतं ते क्रियायोगाच्या अंगातून अनुष्ठित होत असतं. त्यामुळे हे जे मध्यमाधिकार्याचं ईश्वर प्रणिधान या क्रियायोगाच्या प्रसंगी ते अशा कर्मयोगाच्या अनुष्ठानाद्वारा सिद्ध होत असतं असं या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्ही जे ईश्वर प्रणिधान करतो ते दैवी संपत्ती अर्जन करण्यासाठी, आसुरी संपत्ती आपल्यामध्ये कमी होण्यासाठी, नाहीशी होण्यासाठी आपण ईश्वर प्रणिधान करत असतो. आणि ही त्यापेक्षाही वरची पायरी आहे. पण समाधीपादामध्ये भक्तीचा जो स्तर सांगितला आहे त्याच्यापेक्षा थोडी खालच्या स्तरावरची, थोड्या खालच्या पायरीवरनं भक्ती करण्याची ईश्वर प्रणिधानाचा जो काही विधी असेल तो या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. आलं का लक्षात? थोडक्यात म्हणजे नियमांग ईश्वर प्रणिधान जे आहे, जे तुम्ही आम्ही आचरायचं असतं ते दैवी संपत्ती प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक माणसामध्ये नैतिक धार्मिक वृत्तीची जोपासना होण्यासाठी, विशेषतः योगसाधकामध्ये नैतिक आणि धार्मिक वृत्ती ही बलान्वित व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी लागणारी आस्तिकता, ईश्वरी सामर्थ्यावर दृढ विश्वास, परंपरा प्राप्त इष्टदेवता किंवा ग्रहदेवता यांचं पूजन अर्चनादीद्वारा त्यांचं ईश्वर प्रणिधान
हा प्रकार त्या ठिकाणी निर्देशित आहे. पूजन अर्चनादीद्वारा नामसंकीर्तन, नाम घेणं, नामसाधना ज्या तुम्ही आम्ही करायच्या असतात त्याचा निर्देश त्या नियमांग ईश्वरप्रणिधानात झालेला आहे. आणि असं आहे की यमनियम हे धर्मशास्त्रोपदेश आहेत. जसं योगोपदेश आहे तसेच यमनियम हे धर्मशास्त्राचे उपदेश सुद्धा आहेत आणि ते सगळ्यांना सामायिक आहेत. ज्यांनी आपली उन्नती व्हावी अशी ज्याची इच्छा आकांक्षा असेल त्यांनी आचरावा असा तो यमधर्म धर्मशास्त्राने सुद्धा सांगितलाय. त्यामुळे तो सर्व सामायिक आहे. योग साधनेशी संबंध असो वा नसो, चरित्र संपन्न होण्यासाठी किंवा चरित्र संपन्न इच्छू जो असतो त्यांनी ईश्वर प्रणिधान जे नियमांगभूत ईश्वर प्रणिधान आहे त्याचं अंगीकरण करायला पाहिजे. आणि असं आहे की मानव जातीला हे अत्यंत उपादेय आहे आणि हा जर प्रकार केला नाही तर मानव स्तरापासून एक पतन होण्याची शक्यता फार असते. असो, आता योगसूत्रामध्ये विविध ईश्वर प्रणिधानामध्ये 3 स्तराचे ईश्वर प्रणिधान सांगितलं असं अनेक वार सांगितलं. त्यामुळे त्या ठिकाणी अर्थसंकोच आणि अर्थविस्तार यांच्या कक्षेमध्ये एक तर्दमता येते. नियमांग ईश्वर प्रणिधान ह्याचा एक विशिष्ट अर्थ आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अर्थसंकोच आहे, अर्थविस्तार आहे. त्यानंतर क्रियायोगामध्ये येणारं ईश्वर प्रणिधान ह्याच्यामध्ये त्यापेक्षा वेगळा अर्थसंकोच आणि अर्थविस्तार आहे. आणि समाधी पादामध्ये येणारं ईश्वर प्रणिधान त्याहीपेक्षा वेगळा असा अर्थसंकोच आणि अर्थविस्तार आहे. त्यामध्ये तर्तमत आहे. संकल्पना जरी एक असली, शब्द जरी एक असला तरी त्याच्यामध्ये विधीमध्ये फरक पडतो, अर्थव्याप्तीमध्ये फरक पडतो. नियमांग ईश्वर प्रणिधानामध्ये त्याचा अर्थ याची जी व्याप्ती आहे ती मर्यादित आहे. त्यापेक्षा जरा जास्त व्याप्ती ही क्रियायोगामध्ये आहे आणि त्याहीपेक्षा जास्त व्याप्ती किंबहुना पराकाष्ठेची व्याप्ती ही समाधीपादातल्या ईश्वर प्रणिधानात आहे असं या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पहिल्या पादामध्ये म्हणजे समाधीपादामध्ये असंप्रज्ञात समाधीचा शीघ्रतम प्राप्तीचा उपाय यासाठी त्या ठिकाणी ईश्वर प्रणिधान प्रणवोपासना सांगितली गेली. एका अर्थाने त्या ठिकाणचं ईश्वर प्रणिधान याचा अर्थ मर्यादित आहे. तो असा की असंप्रज्ञात समाधीसाठी केला जाणारा उपाय, तोही शीघ्रतम प्राप्तीसाठी केला जाणारा उपाय. त्याहीपेक्षा थोडा अर्थविस्तार हा क्रियायोगांगभूत किंवा क्रियायोगांतर्गत ईश्वर प्रणिधानाला प्राप्त होतो. अर्थविस्तार होतो की ज्यामुळे कर्मयोग सेवन हे करावं लागतं आणि तद्वारा पापक्षालन होतं. पण अर्थविस्तार जो आहे तो प्रथम पादामध्ये जो आहे तेवढा या ठिकाणी अपेक्षित नाहीये. म्हणजे असंप्रज्ञात समाधी साधावी म्हणून क्रियायोगांतर्गत ईश्वर प्रणिधान हे सांगितलेलं नाहीये. म्हणजे क्रियायोगांतर्गत जे ईश्वर प्रणिधान असेल ते करून ते साधून त्याच्यामध्ये जरी वैशारद्य प्राप्त झालं तरी त्याद्वारा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होणार नाही. अशा दृष्टीनं त्या ठिकाणी थोडा जो अर्थसंकोच आहे, अर्थविस्ताराला मर्यादा पडते, तोच भाग समजून घेतला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान किती जरी परमोच्च श्रेणीचं केलं आणि त्या ठिकाणी किती जरी वैशारद्य प्राप्त झालं तरी ते जे ईश्वर प्रणिधान आहे, क्रियायोगाचं ईश्वर प्रणिधान आहे, त्याने असंप्रज्ञात समाधी काही प्राप्त होणार नाही. कारण असंप्रज्ञात समाधीसाठी लागणारे ईश्वर प्रणिधान हे ह्याचा विधी वेगळा असतो. तर त्या अर्थाने एका अर्थाने क्रियायोगाचं ईश्वर प्रणिधान हे जास्त व्यापक जरी असलं, कारण असं आहे की प्रथमपादी ईश्वर प्रणिधान हे केवळ असंप्रज्ञात सिद्धीसाठी आहे आणि तसं नाही आहे. क्लेशतनुकरणार्थ आणि समाधी भावनार्थ, समाधी पण साधेल आणि क्लेशतनुकरणही होईल. अर्थात समाधी साधेल म्हणजे संप्रज्ञात श्रेणीची समाधी साधेल, त्याला क्षमता येईल आणि क्लेशतनुकरण होईल.
अशा दृष्टीने या ठिकाणी ईश्वर प्रणिधान या संकल्पनेचा अर्थविस्तार जास्त आहे. तर त्या अर्थाने एका अर्थाने क्रियायोगाचं ईश्वर प्रणिधान जास्त व्यापक जरी असलं, कारण असं आहे की प्रथमपादी ईश्वर प्रणिधान हे केवळ असप्रज्ञा सिद्धीसाठी आहे. पण या ठिकाणी तसं नाहीये. क्लेशतनुकरणार्थ आणि समाधी भावनार्थ. समाधी पण साधेल आणि क्लेशतनुकरणही होईल. अर्थात समाधी साधेल म्हणजे संप्रज्ञात श्रेणीची समाधी साधेल, त्याला क्षमता येईल आणि क्लेशतनुकरण होईल. अशा दृष्टीने या ठिकाणी ईश्वर प्रणिधान या संकल्पनेचा अर्थविस्तार जास्त आहे. तर नियमांगामध्ये अजूनही अर्थविस्तार होऊ शकतो. इष्टप्राप्ती, अनिष्ट निवृत्ती, धनधान्य समृद्धी, सगळ्या प्रकारची समृद्धी, योगाला योग्य अशी पार्श्वभूमी, योगाला अनुकूल असं जीवन प्रणाली, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी समन्वित होत असतात, एकत्रित होत असतात. म्हणजे नियमांग ईश्वर प्रणिधान जे आहे ते तुम्हाला योगाला अनुकूल असं शारीर आरोग्य, मनाचं आरोग्य, शारीर सामर्थ्य, मानसिक सामर्थ्य, बौद्धिक सामर्थ्य, आत्मिक सामर्थ्य आणि त्याला लागणारी अनुकूलता, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक अशा सगळ्या स्वरूपाची जी अनुकूलता आहे त्या सगळ्या गोष्टी साधण्यासाठी नियमांगभूत ईश्वर प्रणिधान जे आहे ते करावं लागतं. म्हणजे त्या दृष्टीने अर्थविस्तार आणखीनही जास्त आहे. नियमांगभूत ईश्वर प्रणिधानाला अर्थविस्तार अजूनही जास्त व्यापक होतो असंही एका अर्थाने म्हणता येतं. सांगण्याचा मुद्दा असा की संकल्पना जरी एकच असली, प्रथमपादीय ईश्वर प्रणिधान, द्वितीयपादीय क्रियायोगांगभूत ईश्वर प्रणिधान आणि द्वितीयपादीय अष्टांग योगांगभूत ईश्वर प्रणिधान, संकल्पना जरी एक असली तरी अर्थविस्तारामध्ये तरतमता आहे, न्यूनाधिक्य आहे, विधीमध्ये फरक पडतो. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा या सूत्राच्या अनुषंगाने असा की क्रियायोगांगभूत ईश्वर प्रणिधान म्हणजे कर्मयोगामध्ये ईश्वर प्रणिधानाचा जो प्रकार येतो, सर्व कर्माणाम परमगुरुवार्पणम, सर्व कर्म भगवंताला अर्पण करण्याचा विधी, सर्व कर्म भगवत कैंकर्य म्हणून करण्याचा प्रकार, सर्व कर्म भगवत आज्ञा म्हणून करण्याचा प्रकार, हा जो प्रकार येतो आणि त्या संदर्भामध्ये जे ईश्वर प्रणिधान संभवतं त्याचा निर्देश या क्रिया योगांतर्गत ईश्वर प्रणिधानामध्ये आहे असं म्हणावं लागतं. आणि मग या संकल्पनेचं जर एका विहंगावलोकन केलं तर असं लक्षात येतं की प्रणिधान हे कोणत्याही पातळीवर, ईश्वर प्रणिधान हे कोणत्याही पातळीवर माणसाच्या सामर्थ्यानुसार, योग्यतेनुसार, मग ती समाधी सिद्धी असो, योग सिद्धी असो, कैवल्य सिद्धी असो किंवा ऐहिक पारलौकिक कुठल्याही प्रकारची उन्नती असो, त्या सगळ्याला हा उपाय अत्यंत सक्षम आहे, परमोच्च श्रेणीचा आहे, उत्तम श्रेणीचा आहे, उत्तमोत्तम श्रेणीचा असा उपाय आहे असं या ठिकाणी आपल्याला सहज म्हणता येतं. म्हणजे काय आहे की समाधी सिद्धी असो, योगसिद्धी असो, कैवल्य सिद्धी असो किंवा कैवल्य सिद्धीपर्यंत मार्गक्रमण करण्याचं सामर्थ्य हे ईश्वर प्रणिधान बाळगतं. तुम्ही आम्ही ईश्वर प्रणिधानाद्वारा योगाची सुरुवात केल्यानंतर कैवल्य प्राप्तीपर्यंत म्हणजे परमोच्चावस्थेपर्यंत ईश्वर प्रणिधानाचं योगदान हे अनन्य असतं. सगळ्या टप्प्यांमध्ये, योगाच्या सगळ्या टप्प्यांमध्ये, साधकाच्या सगळ्या टप्प्यांमध्ये, सिद्धावस्थेच्या सगळ्या टप्प्यांमध्ये ईश्वर प्रणिधान हे अनन्वितपणे अन्वित असतं असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि म्हणजे काय तर हे ईश्वर प्रणिधान तशा प्रकारचं सामर्थ्य बाळगतं. अर्थात भिन्न पातळीमध्ये विधीमध्ये फरक पडतो एवढंच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पातळीमध्ये ज्या कारणाने ज्यांनी ईश्वर प्रणिधान केलं असेल किंवा करणार असेल त्या ठिकाणी विधीमध्ये फरक पडतो, हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तर हे जे ईश्वर प्रणिधान या ठिकाणी क्रियायोगामध्ये आहे, हे ईश्वर प्रणिधान म्हणजे आपली जी कल्पना आहे पूजन, अर्चन, नामसंकीर्तन,
व कुठल्या प्रकारचं ईश्वर प्रणिधान आहे, तर आता सांगितले की हे कर्मयोगांगभूत आहे, कर्मयोगाच्या अनुष्ठानाद्वारा होणार आहे. आणि अशा तात्पर्याचं रहस्याचं उद्घाटन करताना, अशा तात्पर्यपर रहस्याचं उद्घाटन करताना भाष्यकार म्हणतात, ईश्वर प्रणिधानम सर्व क्रियाणाम परम गुरुवार्पणम तत्फलम संन्यासो वा. हा कर्मयोग नाही का, हा संपूर्णतः कर्मयोग आहे. ईश्वर प्रणिधानम सर्व क्रियाणाम परम गुरुवार्पणम आणि तत्फल संन्यासो वा. फलसन्यास किंवा संपूर्ण कर्म अर्पण करणं, हा अर्पण करण्याचा जो विधी आहे तो या ठिकाणी ईश्वर प्रणिधान या संकल्पनेद्वारा सांगितलाय. तर आपण या ठिकाणी ही जी विशिष्ट संकल्पना ईश्वर प्रणिधान या क्रियायोग संदर्भात प्रकरणामध्ये आलेली आहे त्याचा विचार आता आपण करणार आहोत. आणि हे ईश्वर प्रणिधान क्रियायोगपरक कर्मयोगपरक असतं असं म्हटलं, हे म्हणण्याचं कारण भाष्यकारांनी तशा प्रकारचा स्पष्ट निर्देश केलेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे आपण मी ते भाष्य उद्धृत केलं. आणि हा ईश्वर प्रणिधानाचा प्रकार हा कर्मयोगाच्या स्वरूपातच असतो असं या ठिकाणी निश्चितपणे म्हणता येतं. अर्थात नियमांग ईश्वर प्रणिधानामध्ये अशा कर्मयोगाला लागणारी आस्तिक्य बुद्धी, अशा कर्मयोगाला लागणारं ईश्वराबद्दलचं प्रेम, ईश्वराबद्दल अनुराग, त्याचं सर्जन होण्यासाठी त्याही खालच्या पायरीवर येऊन आस्तिक्य बुद्धी वर्धमान होईल, अशा प्रकारचे उपाय हे नियमांगामध्ये ईश्वर प्रणिधानाला सांगितलेत. या ठिकाणी असा एक प्रश्न विचारला जातो की कर्मयोग जर करायचा असेल तर कर्मयोगासाठी ईश्वरावर श्रद्धा, ईश्वराची मान्यता आणि ईश्वरावर प्रेम हे अत्यावश्यक आहे का? ईश्वर न मानता कर्मयोग करता येतो की नाही आणि का करता येत नाही, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारता येतो. आणि असं आहे की याचं कारण असं की कर्मयोग म्हणजे सर्वसाधारणपणे कल्पना अशी असते की माणसांनी भूत हितार्थ काहीतरी करायचं, स्वार्थ सोडून किंवा स्वार्थ दाखवलेला सोडून दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं, सामाजिक कार्य करायचं, पतितांचा उद्धार करायचा आणि दारिद्र्यामध्ये पिचलेल्या लोकांना मदत करणं, त्यांची सेवा करणं, धर्मशाळा बांधणं, विहिरी बांधणं, अशा प्रकारची काहीतरी धर्मकृत्य करणं म्हणजे कर्मयोग अशी एक कल्पना आहे. आलं का लक्षात? समाजसेवा, समाजसेवेचे व्रत म्हणजे कर्मयोग अशी एक कल्पना आहे. आणि मग समाजसेवा करायची असेल तर ईश्वराला मानणं, ईश्वराची मान्यता या गोष्टी काही महत्वाच्या नसतात. नास्तिक माणूस सुद्धा अशा सेवाभावानं कर्म करू शकतो. नास्तिक माणूस सुद्धा सेवाभावानं कर्म करू शकतो. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो, कारण कर्मयोग म्हणजे कर्म करणं आणि अशा प्रकारची कर्म करणं अशी एक कल्पना आहे. पण कर्मयोग म्हणजे दुसऱ्यांसाठी किंवा समाजसेवा म्हणून परहितार्थ केलेली कर्म, धर्मशाळा बांधणं, विहिरी बांधणं, दवाखाने बांधणं, अन्नसत्र खोलणं, हा कर्मयोग नाही आहे. योग म्हणजे याचा अर्थ भगवंताशी कर्माद्वारा युंजित होण्याचा प्रकार, भगवंताशी कर्म माध्यमाद्वारा युंजित होण्याचा जो प्रकार, म्हणजे ज्या कर्माद्वारा भगवंताशी आपल्याला युंजित होता येतं त्याला कर्मयोग असं म्हणतात. कर्माद्वारा भगवंताशी संयोग पावणं त्याला कर्मयोग असं म्हणतात. आणि त्यामुळे त्याच्यासाठी अर्थातच आस्तिक्य बुद्धी असायला पाहिजे, भगवंताबद्दल प्रेम असायला पाहिजे. मुख्यतः म्हणजे ईश्वर आहे अशी पक्की धारणा तर मुळाशी पाहिजेच. त्याशिवाय कर्मयोग हा काही उभा राहू शकत नाही. कारण कर्मयोग हा अर्पण भावानं करायचा असतो.
अर्पण भावानं कर्मयोग करायचा असतो. म्हणजे अर्पण आपण कोणाला करतो? आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंबहुना जो श्रेष्ठतम असेल त्याच्या विषयात आपण अर्पण भाव ठेवतो. किमान पक्षी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीसाठी आपण ज्यावेळेला कर्म करतो त्यावेळेला ती अर्पण भावानं करतो. आणि त्यावेळेला अहंकार सोडून करतो. करून न केल्यासारखं आपल्याला वाटतं किंवा करून न केल्याची धारणा आपल्यामध्ये असते. ह्याचं कारण आपल्याला जे पूजनीय व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपण ज्यावेळेला कर्म करतो त्यावेळेला केल्याचा अहंकार बाळगत नसतो. अर्पित भावाने आपण कर्म करत असतो. कर्मयोगामध्ये अर्पणभाव हा महत्वाचा असतो म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असं श्रेष्ठ तत्व परमतत्व हे गृहीतच असतं. गरिबांची सेवा करणं याद्वारा कर्मयोग घडणं कदापिही शक्य नाही. कारण गरीब, दलित, पतित असे जे लोक असतात त्यांच्याबद्दल आपल्याला असा आदरभाव नसतो जसा गुरुजनांबद्दल असतो. श्रेष्ठ व्यक्तीबद्दल, पूजनीय व्यक्तीबद्दल जसा आदर असतो तसा आदर काही या दलित आणि पतित लोकांच्या संदर्भात कधीही नसतो. आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण त्यांची सेवा करतो त्यावेळेला आपल्या अहंकाराचं पोषण करत असतो की मी काहीतरी केलं, मी त्यांचा पोषण करताय, मीच त्यांचा उद्धरण करताय, उद्धरताय, अशी एक धारणा अहंकाराला त्या ठिकाणी एक सुखानुभव असतो. अहंकार सुखावला जाऊ शकतो आणि त्या सुखासाठी माणूस धर्मशाळा खोल, विहिरी खण, अन्नसत्र घाल, दलितांचं, पतितांचं त्यांची सेवा कर, ही कर्म करत असतो. कारण त्यामुळे त्याला त्या ठिकाणी एक पोषणकर्ता म्हणून एक अहंकाराचा आनंद त्या ठिकाणी त्याला मिळत असतो आणि म्हणून ती कर्म केली जातात. त्या ठिकाणी अर्पण भाव हा नसतो. एकूण काय तर या ठिकाणी अर्पण भाव हा कर्मयोगामध्ये महत्वाचा असतो आणि त्यामुळे आस्तिक्य बुद्धी ही त्या ठिकाणी अत्यावश्यक असते. त्याशिवाय अर्पण भाव हा प्राप्त होत नाही. असो, पण तरी मुद्दा असा पुन्हा दुसरा निर्माण होतो की या ठिकाणी ईश्वरप्रधान सांगितलं आहे ते कर्मयोग परकच का? कर्मयोग परक सांगितलंय ह्याचं कारण क्लेश तनुकरणम हा क्रियायोगाचा या ठिकाणी हेतू आहे. आणि क्लेश तनुकरण होण्यासाठी त्यासाठी कर्म ही आवश्यक असतात. शुद्ध कर्म, शुद्ध स्वरूपाची कर्म, विशुद्ध कर्म, पुण्यकर्म, उदात्त कर्म याद्वारा माणूस आपल्या अंतःकरणातला मल हा धुवून काढत असतो. कर्म हे फार प्रभावी माध्यम आहे. कर्मयोगातलं कर्म हे अंतःकरणातलं मल त्याचं निस्सारण होण्यासाठी, अपगम होण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे ईश्वर प्रणिधान कर्मयोगाच्या अंगातून जे होतं, कर्मयोगांगाद्वारा जे ईश्वर प्रणिधान होतं त्याद्वारा निश्चितच क्लेश तनुकरण हे होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी ते कर्मयोग ब्रक आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी भाष्यकार स्पष्टपणे म्हणतात ईश्वर प्रणिधानम सर्व क्रियाणाम परम गुरुवार्पणम तत्फल संन्यासो वा. या ठिकाणी कर्मयोग हा स्पष्टपणे निर्देशित आहे. आणि कर्मयोगाचाच आशय आहे अशाबद्दल अधिक वक्तव्य करताना वाचस्पती मिश्र म्हणतात ते या ठिकाणी कर्मयोगाची एक किल्ली या ठिकाणी देताना म्हणतात कामतो वा अकामतो वा अपि यत् करोमि शुभाशुभम तत्सर्वं त्वयि संन्यस्तम त्वत्प्रयुक्तः करोम्यहम. ही जी कर्मयोगाची गुरु किल्ली आहे ती सांगताना ते म्हणतात की मी जे काय करीन कामनेने किंवा निष्कामपणे जे काय करीन आणि जे शुभ असेल ते सगळं तत्सर्वम त्वयि संन्यस्तम, तुझ्यामध्ये मी ते संन्यस्त करतो, तुझ्यामध्ये ते अर्पित करतो. त्वत्प्रयुक्तः करोम्यहम, मी भगवत प्रयुक्त होऊनच हे सगळं करत असतो. तू मला प्रयुक्त केलं म्हणूनच मी करत असतो. अशा प्रकारे ही जी धारणा आहे ती त्या ठिकाणी सांगण्यासाठी वाचस्पती मिश्र एक स्मृती उद्धृत करतात ज्यामध्ये कर्मयोगाची गुरुकिल्ली सापडते.
अर्थात कर्मयोगाची अत्यंत महत्वाची गुरुकिल्ली किंवा ज्याला चतुसूत्री म्हणतात, ती चतुसूत्री तर भगवद्गीतेमध्ये सापडते. कारण या ठिकाणी आपल्याला कर्मयोग काय आहे, काय असतो, हा भाग समजून घेतला पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये भगवद्गीतेमध्ये जी चतुसूत्री आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्वकर्मणी. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी सांगतात की कर्मामध्येच आपल्याला अधिकार आहे, अशी एक मनामध्ये धारणा असावी. त्याच्या फलामध्ये आपण कदापि आपला अधिकार सांगू नये. मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्वकर्मणी. त्यामुळे कर्मफल हा कर्मफलाच्या हेतून कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नये आणि कर्मफलामध्ये हेतू न ठेवायचा असल्यानं कर्मत्यागाची वृत्ती पण येऊ नये. कारण असं आहे, तुम्हाला जर सांगितलं तुम्ही कर्म करा पण त्याच्या फलाकडे बघू नका, फलाची अपेक्षा ठेवू नका, आता आपण म्हणू आता फळाची अपेक्षा ठेवायची नाही, फळाचा स्वीकारच करायचा नाही, तर कर्म तरी कशाला करावं, असं म्हणून आपण अकर्मामध्ये संग घेऊ शकतो. तर तसाही घेऊ नये म्हणून ते म्हणतात माते संगोस्त्वकर्मणी. माते संगहा तू अकर्मणी असं ते म्हणतात. तर अशा प्रकारे कर्मयोग हा या ठिकाणी सांगितला गेलाय, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. वार्तिककार सुद्धा ईश्वरार्पण विधी सांगताना विशेष तसा दृष्टिक्षेप ते टाकतात. ते म्हणतात सर्व कर्माणाम परमेश्वरे अंतर्यामी अर्पणम इति अर्थः. या कर्मयोगामध्ये कर्म भगवंताला अर्पण करायचे असतात किंवा कर्मफल भगवंताला अर्पण करायचे असतात. म्हणजे हा भगवंत म्हणजे काय कुठला विग्रह आहे? कुठल्या विग्रहरूप भगवंताला तो अर्पण करायचा का? नाही. तर अंतर्यामी असा जो भगवंत आहे, म्हणून ते म्हणतात सर्व कर्माणाम परमेश्वरे अंतर्यामी. अंतर्यामी म्हणून जो भगवंत आहे, अंतर्यामी म्हणून परमेश्वर जो आहे, त्या अंतर्यामी भगवंताला ही कर्म अर्पित करायची असतात. अर्थात हा एक मानसिक विधी असतो, हा एक मानसिक विधी असतो, अर्पण विधी असतो, असा तो खुलासा वाचस्पती मिश्र म्हणतात. आता हा विधी कसा संभवतो? हा जो अर्पण विधी आहे, अर्पण करण्याचा जो विधी आहे, तो या ठिकाणी अंतर्यामित्वानं करायचा म्हटल्यानंतर तो कसा करायचा असतो? तर या ठिकाणी पुन्हा भगवद्गीतेतलं वचन, प्रसिद्ध वचन स्मरत. यत् करोषि यदश्नासि यद जुह्योषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तू जे जे काही करशील, यद करोषि यदश्नासी, जे जे भक्षण करशील, यद जुहोषि ददासी, ज्याचं तू यजन करशील किंवा तपाचरण करशील, कौंतेया ते सगळं तू मला अर्पण कर, असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. अर्थात याचा अर्थ असा की जे जे काही कर्म करशील, जे जे भक्षण करशील, जे जे हवन करशील, जे जे दान देशील, जे जे सर्व स्वधर्माचरण रूप तप करशील किंवा तपाचं अनुसरण करशील, ते सर्व मला अर्पण कर. आता हा अर्पण विधी काही शारीरिक क्रिया नाहीये, तर ही एक मनोधारणा आहे. प्रत्येक कर्मामागे संकल्पच असा हवा, प्रत्येक कर्म करताना संकल्पच असा हवा की आता जसा भगवद्गीतेला श्लोक सांगितला, तर त्या श्लोकावर आधारलेला एक असा संकल्प असू शकतो. तो असा, यत् करोमि यदश्नामि यद जिह्योमि ददामि तम यत् तपस्यामि भगवान करोमि त्वदर्पणम. प्रथमपुरुषी वचनातून हा प्रकार असा संकल्पवजा असू शकतो की मी जे जे काही करीन, जे जे काही भक्षण करील, जे जे काही तपाचरण करील, जे जे काही यजन करीन, ते सगळं भगवंता तुलाच अर्पण करेन. अशा प्रकारे कर्म प्रवृत्ती असायला पाहिजे, कर्मामागे अशी प्रवृत्ती असायला पाहिजे, असा संकल्प असायला पाहिजे. असं आहे की कर्मयोगी आला
जो कर्मयोगी असतो त्याला अहम करता असा भाव असणं म्हणजे कर्मातील योगाला वैफल्य आहे. कर्मयोग म्हणजे कर्मातला योग. तर या कर्मातल्या योगाला वैफल्य येण्याचं मुख्य आणि एकमेव कारण कुठलं? तर अहम करता असा भाव असणं, मी करताय असा भाव असणं म्हणजे कर्मातल्या योगाला वैफल्य, अर्थात कर्मयोगाला वैफल्य. प्रत्येक वैध कर्मामागे जे जे वैध कर्म असेल, विधिप्रचूर कर्म असेल, त्यामागे धारणा अशीच असावी लागते की यथा नियुक्तो अस्मी तथा करोमी. भगवंता, तू मला जसं नियुक्त करतोस तसं मी करतोय. कुठल्याही अहंकार बुद्धीनं किंवा स्वबुद्धीनं हा कर्मयोग घडत नसतो. कामतो वा अकामतो वा ही जी स्मृती आपण वर पाहिली, वाचस्पती मिश्रांनी उद्धृत केलेली, त्यात त्वत्प्रयुक्त करोमी अहम असं म्हटलं. त्वत्प्रयुक्त, तू मला प्रयुक्त करतोस किंवा प्रयुक्त केलं म्हणून मी हे कर्म केलं किंवा कर्म करतो, अशा प्रकारे ती एक धारणा पाहिजे. ह्याला भगवद आयत्त धारणा म्हणतात. भगवद आयत्त वृत्ती असायला पाहिजे. भगवंताला आयत्त आहोत आपण, स्वायत्त नाही तर भगवदायत्त आहोत, अशा धारणेनं कर्मयोग हा संभवत असतो. आता सर्व कर्म ईश्वरार्पण करायचे असतात किंवा फलसन्यास करायचे, हे सगळं एकच असतं. कर्मार्पण काय किंवा कर्मफलार्पण काय, हे दोन्ही कर्मयोगाची ही अंग आहेत. तर या अभिप्रायानं विज्ञान भिक्षू एक स्मृती उद्धृत करतात. या ठिकाणी विज्ञान भिक्षू आणि वाचस्पती ह्यांचं उदाहरण देण्याचं कारण असं की त्यांनी कसा हा कर्मयोग परकच या ठिकाणी ईश्वर प्रणिधानाचा अर्थ केला आहे, कारण भाष्यकारांनी तसा केला आहे. आणि भाष्यकाराने केला आहे त्याचं कारण सूत्रकारांना तसा अभिमत होता म्हणून त्यांनी तो केलाय. अर्थात ईश्वर प्रणिधान म्हणजे या ठिकाणी कर्मयोगाची तत्व, कर्मयोगाचं आचरण हेच आहे, हे सांगण्यासाठी थोडं कर्मयोगातली उद्धरणं या ठिकाणी सांगतोय. कर्मयोगाच्या संदर्भात आलेली उद्धरणं सांगतोय. तर विज्ञान भिक्षू या ठिकाणी एक स्मृती उद्धृत करतात. कूर्म पुराणातली ती स्मृती आहे. कूर्म पुराणामध्ये असं म्हटलंय, यद्वा फलानां संन्यासं प्रकुर्यात् परमेश्वरे कर्माणाम एतत् अपि आहु ब्रह्मार्पणम अनुत्तमम. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कर्मसन्यास आणि कर्मार्पण विधी हा काही परमार्थानं आपल्या हक्कावर तिलांजली देण्याचा प्रकार नाही आहे. कारण आपल्याला असं वाटतं की बाबा कर्मार्पण करायचं, कर्मफल अर्पण करायचं म्हणजे आपण कर्म करून सुद्धा केलं नाही म्हणायचं, कर्म करून सुद्धा त्याचं जे फळ येतं ते अर्पण करायचं, स्वतः खायचं नाही, स्वतः घ्यायचं नाही. तर या ठिकाणी असं आपल्याला वाटतं की कर्मफलावर अधिकार सांगायचा नाही, कर्म केल्याचं अहंकाराने सांगायचं नाही. असं जर असेल तर हा एक आपला जो हक्क आहे त्या हक्कावर तिलांजली देण्याचा प्रकार एक आहे. कारण कर्म केल्यानंतर कर्माच्या फळावर आपल्याला अधिकार पोचतो, अशी एक आपली धारणा असते. विशेषतः भौतिक वृत्तीची माणसं जी असतात, ऐहिक वृत्तीची जी माणसं असतात त्यांची अशी धारणा असते, मी केलं म्हणजे मला मिळालं पाहिजे, मी केलेल्या कर्माचं फळ हे मला मिळायला पाहिजे, त्याच्यावर माझा हक्क आहे, अशी एक आपली धारणा असते. ही आपली ऐहिक वृत्ती असते. त्यामुळे असं वाटतं की बाबा ऐहिक वृत्ती ही अशी असते, त्यामुळे परमार्थामध्ये ह्या ऐहिक वृत्तीवर तिलांजली द्यायची असते किंवा काय. तर हा तशा प्रकारचा त्याग नाहीये. आपल्या कर्माच्या फळाचा भोगता आपणच, अशी जी सर्वसामान्य समज असते, ऐहिक वृत्तीच्या माणसाची अशी समज असते, मी केलेल्या कर्माचं फळ त्याच्यावर अधिकार माझाच, त्याचा भोगता मीच, अशी एक आपली सर्वसामान्यपणे धारणा असते. त्यामुळे काय वाटतं की कर्मार्पण, कर्मफल संन्यास वगैरे हे सगळे त्याग ठरतात, संन्यास ठरतात. पण
गमतीदार प्रकार असा आहे की वास्तविकतः किंवा खऱ्या अर्थानं त्यात त्याग वगैरे नाममात्र सुद्धा नसतो. पराकाष्ठेच्या ज्ञानात, आता असं का म्हणाल, या त्याग नसतो असं कसं आम्हाला स्पष्ट दिसतंय की आम्ही कर्म केलं आणि आमच्या कर्माचं फळ आम्ही घ्यायचं नाही, आम्ही ते अर्पण करायचं, देऊन टाकायचं, त्याग करायचं, दान करायचं, ठेवायचं नाही, भोगायचं नाही. असं जर असेल तर हा त्याग नसं म्हणता, हा त्यागच आहे. तर तसं नाहीये. का म्हणाल तर पराकाष्ठेच्या ज्ञानामध्ये किंवा प्रकृष्ठ ज्ञानामध्ये या वास्तववादाची जाणीव होते की सगळ्या फलांचा वास्तविक भोगता ईश्वरच. हा सिद्धांत सांप्रत तरी आपल्याला प्रत्यक्ष गम्य नाहीये. हा सिद्धांत प्रत्यक्ष गम्य नाहीये, बुद्धीलाही पटणारा नाही, पटणार नाही. तरी तो शास्त्रगम्य आहे. हा प्रकार शास्त्रगम्य आहे. शास्त्राने सांगितलंय की खऱ्या अर्थानं भोगता तोच आहे, भगवंतच या सगळ्या कर्मांचा भोगता आहे. असे ऐहिक पातळीवर, बुद्धिवादाच्या पातळीवर आपल्याला असं वाटतं की हे हातपाय माझे आहेत, ही बुद्धी माझी आहे, मन माझं आहे, सगळं सामर्थ्य आहे. ज्या सामर्थ्याद्वारा मी कर्म करतो, कर्मक्रिया करतो, ते सगळं सामर्थ्य माझं आहे, त्यामुळे त्याचं फळही माझंच असायला पाहिजे. अशा प्रकारे तथाकथित तर्क किंवा तर्क सुसंगत असं एक विधान आपण करू शकतो किंवा करतो. पण क्षणभर असं बघा की तुम्ही जसं म्हणता की ज्या हातपायांद्वारा मी कर्म करतो, ज्या इंद्रियांद्वारा कर्म करतो, ज्या बुद्धीद्वारा कर्म करतो, ज्या मनाद्वारा कर्म करतो, ज्या संकल्पाद्वारा कर्म करतो, ज्या इच्छाशक्तीद्वारा कर्म करतो, हे सगळे माझेत. हे सगळे माझेत. हातपाय माझेत, इंद्रिय माझे आहेत, संकल्पशक्ती माझी आहे, बुद्धी माझी आहे, मन माझं आहे, सगळं माझं आहे. आणि त्यांच्याद्वारा मी कर्म करतो, त्यामुळे ते माझेच आहेत, त्याची फळं माझीच आहेत, असा एक आपण युक्तिवाद या ठिकाणी मांडतो. आणि बुद्धिवादाच्या पातळीवर हे सुसंगतही वाटतं, यात विसंगत काहीच वाटत नाही. पण असं आहे की थोडं जर आपण अंतर्मुख झालो तर वास्तवता आपल्या पुढे यायला लागते. असं आहे, जी बुद्धी तुम्ही माझी म्हणता, हातपाय सगळं सामर्थ्य माझं म्हणता, हातापायातलं सामर्थ्य माझं म्हणता, बुद्धीतलं सामर्थ्य माझं म्हणता, पण असं आहे तुमच्यातली ही हवा कोणीतरी काढून घेणारा असतो. आलं का लक्षात? हे सगळं सामर्थ्य तुमच्या हातात नसतं. कारण अशी एक परिस्थिती येते की त्यावेळेला तुम्ही म्हणता आता माझ्या हातापायात सामर्थ्य नाही, आता माझ्या बुद्धीत सामर्थ्य नाही, मनात सामर्थ्य नाही, संकल्पात सामर्थ्य नाही. आता तुमचं असेल तर तुम्ही असताना ते गेलं कुठे? तुम्ही आहात पण तुमच्या बुद्धीचं सामर्थ्य गेलं, इंद्रियांचं सामर्थ्य गेलं, हातापायांचं सामर्थ्य गेलं, मनाचं सामर्थ्य गेलं, संकल्पाचं सामर्थ्य गेलं. अरे ते तुमचं आहे तर तुम्ही असताना ते का नाही? ते का नाहीसे झाले? अर्थात ते तुमचे नाहीयेत, तुम्हाला ते कोणीतरी दिलेलं आहे. अगदी देहापासून हा जो बाह्य देह आहे तिथपासून तुमच्या सगळ्या शक्ती, सामर्थ्य, सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला कोणीतरी भाड्याने देत असतं किंवा काही काळासाठी देत असतं. आणि तेवढा काळ झाला की त्या गोष्टी काढून घेतल्या जातात. त्या तुमच्या नसतात. आणि म्हणून तो लीज संपला की त्या गोष्टी आपोआप काढून घेतल्या जातात. अशी ही वास्तवता आहे, ही वास्तविकता आहे. असे आणि थोड्याशा अंतर्मुखतेनं ही गोष्ट लक्षात येते. त्यामुळे आपण जो अधिकार सांगतो की माझ्या हातापायांद्वारा मी केलं, माझ्या बुद्धीने मी केलं, माझ्या संकल्पाने मी केलं, माझ्या मनाद्वारा मी केलं, माझ्या इच्छाशक्तीने मी केलं, या गोष्टी माझ्या नाहीयेत. या गोष्टी माझ्या नाहीयेत. त्यामुळे ज्याच्याद्वारा मी ही कर्म केली ती सगळी ही करणं माझी स्वतःच्या माझ्या मालकीची नाहीयेत. कारण मी असताना ते नसू शकतात. ती कोणीतरी मला तो देतं आणि काढून घेतं, ही वास्तवता असते. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा
की हा जो तथाकथित बुद्धिवाद आहे तो पोकळ आहे, की मी केलेल्या कर्मांच्या फळांचा अधिकार मलाच असावा, ही गोष्ट काही खरी नाहीये. कारण मी करतो किंवा मी करता आहे हा अहंकार आहे, जो अहंकार आहे तो मुळीच वास्तवतेवर उभा नाहीये. हा एक मिथ्या धारणेचा प्रकार आहे. मिथ्या धारणेवर हा अहंकार उभा असतो. नसलेल्या गोष्टीवर तुम्ही अहंकार सांगत असता, असा हा प्रकार आहे. त्यामुळे अंतर्मुखतेनं जे काही लक्षात येतं ते असं की खऱ्या अर्थानं करता मी नाहीये. खऱ्या अर्थानं करता मी नाहीये. कोणीतरी मला सामर्थ्य देतं आणि त्या सामर्थ्यामुळे त्या गोष्टी माझ्या हातनं घडतात. कोणीतरी मला उद्युक्त करतं आणि त्यामुळे त्या गोष्टी घडतात. ही खरी वास्तवताच आहे. हा आदर्शवाद नाहीये. हे केवळ मानणं नाहीये. आस्तिक्य बुद्धीतला माणूस केवळ असं मानत नाही की तू माझ्याकडनं करवून घेतोस. आपल्याला असं वाटतं की ही आस्तिक्य बुद्धी आहे, त्याची भगवंताबद्दलची धारणा आहे, प्रेम आहे, आणि त्या प्रेमाद्वारा किंवा त्या आदराद्वारा तो तसं म्हणतो की तू करून घेतोस, मी काही करत नाही. तर आपल्याला असं वाटतं पण की हा आदर्शवाद आहे, पण हा वास्तववाद आहे. आणि ही खरी गोष्ट आहे की आपल्याला कोणीतरी प्रयुक्त करत असतो आणि या सगळ्या गोष्टी या आपल्याला कोणीतरी देत असतं. ही विविध करणं, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ऐंद्रिक करणं ही आपल्याला दिली जातात आणि त्या करणांद्वारा आपण ही कर्म करत असतो. मग खऱ्या अर्थाने कर्माचा भोगता कोण, फलाचा भोगता कोण, कर्मफलाचा भोगता कोण? तर जो आपल्याला या गोष्टी देतो, जो आपल्याला या गोष्टी लीजवर देतो, भाड्याने देतो म्हणा, लीजवर देतो म्हणा, किंवा बक्षीस म्हणून देतो म्हणा, आणि त्याच्यावर ज्याची मालकी असते तोच याचा भोगता आहे. ज्याची त्याच्यावर मालकी आहे तोच त्याचा भोगता आहे. मग हा त्याचा मालक कोण? भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम, असं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की भोक्ता मी आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम, असा सर्वलोक महेश्वर जो मी आहे तो या सगळ्याचा भोक्ता आहे, अशी आपली शास्त्र सांगतात. म्हणजे आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हा भाग प्रत्यक्ष गम्य नाही आहे. हा भाग प्रत्यक्ष गम्य नाही की हा फळाचा भोगता मी नाही, हा फळाचा भोगता भगवंत आहे, असं जे आपल्याला अध्यात्मात सांगितलं जातं हे प्रत्यक्ष गम्य नाहीये, पण शास्त्र गम्य आहे. भगवद्गीतेचं आता उदाहरण दिलं की त्याद्वारा आपल्याला शास्त्र सांगतं की हा फळाचा भोगता कोण आहे, आणि म्हणून जो त्याचा भोगता आहे त्याला ते फळ देणं हा त्याग नाहीये. आलं का लक्षात? असे तुमची एक वस्तू मी घेतली आणि तुमच्या मालकीची वस्तू मी वापरून किंवा ती घेऊन परत कालांतरून तुम्हाला परत दिली, तर त्यात कुठल्याही प्रकारचा त्याग संभवत नाही. हा त्याग नसतो, हा परत करण्याचा प्रकार असतो. तसं या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने जो भोगता आहे त्याला ती कर्मफल देणं, ह्या त्याग कुठला आला? या त्याग संभवतच नाही. खऱ्या अर्थानं त्याग संभवतच नाही. त्यामुळे हा जो कर्मयोगामध्ये तथाकथित असा त्याग आहे तो खऱ्या अर्थानं त्याग नाहीये. फलं ज्याला भगवंताला अर्पण केली जातात त्याचा भोगता तोच असतो. ज्याची फळं असतात त्यालाच ती दिली जातात. ज्याची त्याच्यावर मालकी असते त्यालाच ती फळं दिली जातात. त्यामुळे यात त्याग हा नसतो. असं एकूण हा जो प्रकार आहे की भगवंत ज्या कर्मफलाचा भोगता आहे, ही वास्तवता कर्मयोग आचरणाऱ्या योग्याला आलेली असते. ही धारणा किंवा ही दृष्टी त्याला आलेली असते. हा साक्षात्कार त्याला झालेला असतो. आणि म्हणून ज्यावेळेला कर्मयोगी कर्मफळ अर्पण करतो त्यामागे त्याग असतो अशी त्याची सुद्धा धारणा नसते. आपण त्याला मानतो, आपल्याला असं वाटतं की बाबा त्याची त्यागी वृत्ती आहे, तो कर्मफळ सोडून देतो, अर्पण करतो, तो त्यागी आहे. पण कर्मयोगी स्वतः ज्यावेळेला कर्मफलांवर अधिकार सांगत नाही आणि तो ती फल भगवंताला अर्पण करतो त्यावेळेला त्याचा त्याग नसतो, त्याची ही धारणा असते, त्याचं हे दर्शन असतं, त्याला हा साक्षात्कार असतो, त्याला ही वास्तवता समजलेली असते, ही वास्तवता त्याला साक्षात्कृत असते, बुद्धीची पक्की धारणा असते. आणि त्यामुळे तो
सर्व कर्मार्पण कर्मफलार्पण हे करत असतो. हा कुठल्याही प्रकारचा आदर्शवाद नाहीये. आता जे सांगितलं की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम असं भगवंत म्हणतात. तशा प्रकारे बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक श्रुतिखंड आहे. त्यात असं म्हटलंय, नान्यतो अस्ति द्रष्टा नान्यतो अस्ति श्रोता नान्यतो अस्ति मंता नान्यतो अस्ति विज्ञाता. असं आहे, आपण जी कर्म करतो ती कोणाच्या द्वारा करतो? आपल्यामध्ये कोणीतरी द्रष्टा असतो, श्रोता असतो, मंता असतो, बोधा असतो. ह्याच्याद्वारा आपण कर्म करत असतो. तर हा कोण आहे खऱ्या अर्थाने? या ठिकाणी श्रुती म्हणते दुसरा कोणीही द्रष्टा नाहीये, दुसरा कोणीही श्रोता नाहीये, दुसरा कोणीही मंता नाहीये, दुसरा कोणीही विज्ञाता नाहीये, बोधा नाहीये. एषत आत्मा अंतर्यामी अमृत. हा अंतर्यामी अमृत आत्माच द्रष्टा आहे, श्रोता आहे, मंता आहे, बोधा आहे, विज्ञात आहे. हा अंतर्यामी भगवंतच सगळा आहे असं त्या ठिकाणी बृहदारण्यक उपनिषद म्हणतं. गीतेमधला एक प्रसिद्ध श्लोक आहे, अहम क्रतुर अहम यज्ञ स्वधाहम अहम औषधम मंत्रो अहम एवाज्यहम अहम अग्निर अहम हुतम. अहो, ही जी कर्म करण्यासाठी जी करणं आहेत, वस्तू आहेत, ज्याद्वारा कर्म घडतात, यज्ञ, स्वधा, औषधी, मंत्र, या सगळ्या गोष्टी कोण आहे? भगवंत आहे. भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अहम क्रतुर अहम यज्ञम स्वधा अहम अहम औषधम मंत्रो अहम एवाज्यहम अहम अग्निर अहम हुतम. त्यामुळे कर्मयोगाचे जे काही घटक आहेत ते सगळे घटक भगवंतच आहे. आणि त्यामुळे यामध्ये जो काही कर्मफल त्याग, कर्मत्याग संभवतो त्यात खऱ्या अर्थानं त्याग हा नसतो, तर ज्याचं त्याला ते दिलं जातं. असा हा अर्थात ही जी काही वास्तवता आहे की करणारा करविता तो आहे. ज्या इंद्रियांद्वारा कर्म केली जातात ती इंद्रिय आपण लीजवर घेतली आहे, त्याचा मालक तो आहे, त्याचा मालक भगवान आहे. ज्या बुद्धीने आपण कर्म करतो ती बुद्धी त्याची आहे, त्याचा मालक तो आहे. ज्या मनाने आपण कर्म करतो ते मन त्याचं आहे, मानस शक्ती त्याची आहे, बौद्धिक शक्ती त्याची आहे, संकल्प शक्ती त्याची आहे, शारीर शक्ती त्याची आहे, इंद्रिय शक्ती त्याची आहे. मग अहंकार बाळगणार कुठे? कर्माबद्दल अहंकार बाळगणार कुठे? अहंकार बाळगायचा प्रश्नच येत नाही. अहंकार मग त्यागाचाही प्रश्न येत नाही. म्हणजे एकूण त्यागाचा प्रश्न येत नाही. पण गंमत अशी आहे की हा भाग जो आहे तो बुद्धिगम्य नाहीये. हा बुद्धिगम्य नाहीये, शास्त्रगम्य आहे. आलं का लक्षात? हा जो एकूण सगळा प्रकार आहे हा बुद्धिगम्य नाहीये, पण शास्त्र आपल्याला सांगतात. आणि थोडं अंतर्मुख झालं तर आपल्याला त्याबद्दल थोडीशी जाणीव होते, वास्तवतेची जाणीव होते. वास्तवता काय असेल याची थोडीशी जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होत असते. आता असं पहा, आता या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष गम्य नाहीयेत, त्याचा अनुभव येत नाही. कारण मी पाहतो, मी ऐकतो, मी जाणतो, मी म्हणतो, मी मनन करतो, मी म्हणताय, मी विज्ञात आहे, अशा प्रकारे आपला अनुभव असतो. पण व्यवहारामध्ये सुद्धा जे आपल्याला अनुभव येतात ते अनुभव जरी तसा आला तरी वास्तवता तशी असतेच असं म्हणता येत नाही, किंवा किंबहुना नसते. आणि तसं आपल्याला दिसतं सुद्धा, तसं आपल्याला ज्ञानगम्य होतं. मृगजळ प्रसंगामध्ये आपल्याला पाणी दिसतं, त्या पाणी असतं का तिथं? म्हणजे अनुभव आला म्हणून तसं असतं का? तसं सगळ्या विपर्य प्रसंगी असंच असतं. पण तसं असतं का? बरं, तुम्ही म्हणाल की तो विपर्य आहे आणि त्याला कुठेतरी बाधा येईल, प्रमाणित ज्ञानाने बाधा येईल. अहो, पण हा सुद्धा विपर्य आहे. पण हा मनोवैज्ञानिक विपर्य आहे. हा क्लेश आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हा अहंकार, हा सुद्धा विपर्य आहे. पण हा पराभौतिकी परा मनोवैज्ञानिक असा विपर्य आहे. असो, आपण ज्याला पाणी पाणी समजून पाणी समजतो ते काय खरं शेवटी पाणी असतं का?
ज्वालाग्रही हायड्रोजन असतो आणि ज्वलनाला मदत करणारा ऑक्सिजन असतो. याला काय म्हणाला आता? म्हणजे ऐंद्रिक प्रत्यक्षाच्या पातळीवर ज्या गोष्टी आपल्याला जशा दिसतात त्या तशाच खऱ्याच असतात असं मानणं ही बुद्धिवादाची दिवाळखोरी आहे. आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन बघायला पाहिजे ती वास्तवता काय आहे. ऐंद्रिक वास्तवतेपेक्षा त्या वस्तूची तात्विक वास्तवता काय आहे याचा जर आपण जरा विचार केला तर आपण ज्याला पाणी 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 म्हणतो आणि अग्नीचा विरोधक आहे पण त्याचा वापरही करतो आणि तो यशस्वी सुद्धा होतो. पण थोडं तत्वाच्या पातळीत जाऊन पाहिलं तर असं दिसतं की अग्नी पाणी पाणी म्हणजे ज्वालाग्रही असा हायड्रोजन आणि त्याला पोषक अग्नीला पोषक असा ऑक्सिजन यांचं ते मिश्रण आहे. यांच्याद्वारा ते पाणी बनतं, यांच्या मिश्रणाने पाणी बनतं, यांच्या संयोगाने पाणी बनतं. आणि त्याही पुढे जर आपण विचार करत गेलो तर आपल्याला वास्तवतेचे वेगवेगळे टप्पे दिसतात, टप्पे जाणवतात. त्यामुळे या ठिकाणी साधकाने आपलं मन हे उघडं ठेवलं पाहिजे की शास्त्रामध्ये जर काही अशी वास्तवता सांगितली असेल तर ती वास्तवता आपल्या बुद्धिग्रहणाच्या पलीकडे असलेल्या सत्तेच्या बाबतीत आहे आणि त्यामुळे आपल्याला ते शास्त्र प्रामाण्य म्हणून ते मानावं लागतं. मग शास्त्रात या ठिकाणी सांगितलंय. त्यामुळे ऐंद्रिक वास्तवता आणि पारमार्थिक वास्तवता ह्याच्यामध्ये ह्या एकच असल्या पाहिजे असा अट्टास धरणं हे बरोबर नाहीये. त्यामुळे आपला अनुभव जरी असला की मी करताय, मी भोगताय, मी द्रष्टाय, मी श्रोताय, मी म्हणताय असं जरी आपल्याला ऐंद्रिक पातळीवर अनुभवला येत असलं तरी सत्तेच्या उच्च श्रेणीला जर आपण गेलो तर कदाचित ही वास्तविकता आपल्याला कळू शकेल. आणि हे मान्य करण्या एवढी आपल्या बुद्धीमध्ये व्यापकता, आपल्या मनामध्ये व्यापकता हवी. संकुचितपणाने आपल्याला या ठिकाणी वाटचाल करता येणार नाही. असो, तर या ठिकाणी कर्मयोगाचा विचार आहे असं म्हटल्यानंतर ईश्वर प्रणिधान या संकल्पनेनं ईश्वर प्रणिधानाचा या ठिकाणी निर्देश आहे असं म्हटल्यावर आता त्या कर्मयोगाचा विचार या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. तर जसं पूर्वी एकदा असं म्हटलं की आंग्ल भाषेचा आपल्यावर एवढा प्रभाव आहे की काही गोष्टी आपल्याला इंग्रजीमध्ये सांगितल्या की लगेच त्या प्रभावी वाटतात आणि त्या पटतात. तर असं या ठिकाणी वाटतं म्हणून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कर्मयोग इज रेफ्युटेशन ऑफ एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिस्टिक अँड एक्सेसिव्ह एसेटिक व्ह्यूज ऑफ मॉरल्स. एक तर मनुष्य हा धडपड्या असतो ज्याला एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिस्ट म्हणतात. म्हणजे त्याला एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिस्ट म्हणता येईल की त्याला गप्प राहत नाही, राहता येत नाही. काहीतरी सारखा उद्योग उचापात्या असे जसे चालू असतात. तर एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिस्टचा अर्थ करून समजून घ्यायचा असेल तर क्षणभर असा विचार की तुम्हाला असा एक बॉस मिळालाय की तो तुम्हाला क्षणाची उसंत देत नाही, तो स्वतःही घेत नाही आणि तुम्हालाही उसंत देत नाही. तर तो जो प्रकार आहे तो एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिस्टचा आहे. आणि त्याचं दुसरं टोक म्हणजे तो काही न करणारा अजिबात काही न करणारा ठोंब्या, अगदी ठम्म बसलेला ठोंब्या. सो कर्मयोग इज अ रेफ्युटेशन. इट्स अ रेफ्युटेशन ऑफ एक्सेसिव्ह ऍक्टिव्हिस्टिक अँड एक्सेसिव्ह एसेटिक view of morals. The activist like a virile म्हणजे मर्दानी activist like a virile wrestler engages himself in incessant work, ceaseless work, promoting his own ideas and ideals with altruistic service for cooperative adventure. The man of action with his will to work and win hates the motto of a fatalist who resigns
himself with the inevitable and endures the burden of life with indifferent acceptance. The dogmatic activist with his restless rajasic feeling and explosive energy plunges into work with a view of curing the ills of life and conquering his environments. He, with perceptible will and mercurial temperament, often plunges into action with reckless energy and without due deliberations and reflections. The activist or the activism of an activist can be described as a pent of passion suddenly breaking through the dam and discharging itself in a catastrophic activity without any controlling power. Such an activist has more joy in pursuits than possession of ideals. The world shatterers and reformers belong to such a class. But incessant work without rest and reflection is morally undesirable. Such an activist has more joy in pursuits than possession of ideals. The world shatterers and reformers belong to such a class. But incessant work without rest and reflection is morally undesirable, as it stresses overt action or glaring action at the expense of inner purity and peace. While on the other hand, the ascetic attitude offers striking contrast with the rajasic condition of the mind, as it inhibits, represses, forbids, checks, prevents, interdicts the free flow of motor energy and blocks it up. This begins with self-mortification, self-restraint or suppression of flesh in psychological sense, and may end in moral inanity or moral emptiness, in which the introspection may never reach the level of effectiveness. In the path of excessive activism, habit of inhibiting the external senses and motor energy and subduing the animal propensity results in at times in atrophy or paralysis of thinking process and very springs of life. The excessive asceticism may lead the introspection towards paralysis of effort and end in moral impotency. The highest stage of introspection is sannyas, when there is absolute self-surrender and self-renunciation and self-renouncement. This may be fascinating and captivating as well as enrapturing to a reflective philosopher at certain stage of life, but it is only a means to an end and not an end itself. Moreover, it cannot be universalized. The ethics of Karma Yoga strikes a golden mean between the two poles of human disposition, namely excessive activism and excessive asceticism. Karma Yoga favors renunciation in action as opposed to renunciation of action itself. This is the ideal of conduct.
Karma Yoga consists in abandoning the doership, not the deed. It combines the rational insight and active endeavor. Karma Yoga is a perfect blend of introversion and extroversion. असं आहे की आपण पाहतो की काही लोक कर्माच्या भोवऱ्यात अडकलेली असतात. आलं का लक्षात? आणि विचार करणं हे त्यांच्या प्रांतातच नसतं. अविचारीपणे ते कुठल्याही कर्मात उद्युक्त होत असतात आणि त्या गतिमान कर्मचक्रात त्यांना फिरल्याशिवाय अजिबात चैन पडत नसते. अशी लोक रविवारी वेडी होतात. तर दुसरं एक टोक असतं की ते काहीच करायचं नाही, त्यात अक्षरशः ठोंब्या म्हणून राहायचं. तर ही जी दोन प्रवृत्तीची टोकं दिसतात माणसामध्ये दिसतात, दोन टोकाची माणसं दिसतात, हे दोन्हीही अयोग्य आहेत. तर या दोन टोकांपासून सुवर्ण मध्य गाठण्यासाठी ज्या वेळेला एकातून प्रवृत्त आणि दुसऱ्यात निवृत्त, एकात प्रवृत्त आणि दुसऱ्यातून निवृत्त होण्याचा प्रकार घडतो, म्हणजे कर्मवेडा हळूहळू त्यातून निवृत्त व्हायला लागतो आणि आळशी काही न करणारा ठोंब्या हा हळूहळू प्रवृत्त व्हायला लागतो, कर्तव्यात प्रवृत्त व्हायला लागतो किंवा त्यांनी व्हावं लागतं. अशा प्रवृत्ती निवृत्तीची प्रक्रिया घडता घडता सुवर्ण मध्य ज्या ठिकाणी घातला जातो तो सुवर्ण मध्य म्हणजेच कर्मयोग. विचार, कर्म आणि अनासक्ती या सगळ्यांचा त्या ठिकाणी सुंदर मिलाफ असतो. अत्यंत आसक्तीनं कर्म करत गेलं तर त्या ठिकाणी कर्माचं भान राहत नाही, कर्तव्याचं भान राहत नाही. कारण त्या ठिकाणी कर्म करण्याची खरं म्हणजे परिपूर्तीची इतकी आसक्ती असते, कर्मफलाची आसक्ती असते की मनुष्य त्या आसक्तीपायी तो आंधळा होतो आणि धर्माधर्म विवेक हा अजिबात ठेवत नाही, कर्तव्य विवेक ठेवत नाही. आणि हा माणूस अक्षरशः एखाद्या बुलडोझर प्रमाणे समाजामध्ये वागत असतो, वर्तत असतो. आलामध्ये कोण की त्याला काप, तोड, पाड, चिरड, इतका तो अत्यंतिक स्वार्थी झाला असतो. कारण आसक्ती आणि त्या स्वार्थामुळे तो आंधळा होतो आणि आंधळा होऊन तो पाशवी होतो आणि त्याच्यामध्ये विचार करण्याचा भागच त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे धर्माधर्म, कर्तव्य याविषयी तो तमा बाळगत नाही आणि बेभान होतो. आणि मग क्रमानं त्याच्यामध्ये रिफॉर्म करण्यासाठी जो प्रकार अवलंबिला जातो त्याला विचार करण्यामागे प्रवृत्त केलं जातं. अरे बाबा, एक क्षणभर थांब, विचार कर, अशी प्रक्रिया त्या ठिकाणी त्याला लावली जाते, त्याच्यामध्ये जोडली जाते. त्याला कुठेतरी थांबायला लावलं जातं आणि ते अत्यंत आवश्यक असतं. त्याला अटकाव घालणं हे अत्यावश्यक असतं. अर्थात तो अटकाव किती प्रमाणात घालायचा याला एक गणित आहे. अतिरिक्त अटकाव घालाल तर तो तोडून जाईल आणि ते तोडण्यासाठी त्याच्यामध्ये अजूनही आवेग आला असेल आणि तो अजूनही जोरात सुटेल. तर त्यामागे सगळं गणित असायला पाहिजे, त्यामागे एक गणित असायला पाहिजे आणि तशा प्रकारे तो रिफॉर्मेशनचा प्रकार हा संभवू शकतो. अर्थात आसक्ती ही कमी व्हायला पाहिजे आणि आसक्ती कमी होण्यासाठी अध्यात्माची चौकट ही त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि तसंच काही न करणारा ठोंब्या, आळशी, त्यालाही कर्मामध्ये प्रवर्तमान करावं लागतं. जो काहीही करत नाही, करण्याला इच्छुक नसतो, ठोंब्या असतो, म्हणजे ठोंब्या असल्या कारणानं त्या ठोंब्या वृत्तीमुळे तो अकर्मी झालेला असतो. त्याला खेचावं लागतं, ढकलावं लागतं, कर्तव्य कर्माची जाणीव द्यावी लागते आणि त्यातही पुन्हा गणित असतं.
त्याला कर्तव्य कर्मामध्ये तशा प्रकारे प्रवृत्त केलं जातं आणि कर्मयोग हे सुद्धा साधतो. कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याला कर्तव्य पार पाडणं किती आवश्यक आहे हे त्याला पटवून देऊन त्याला एक अंतःप्रेरणा कर्मासाठीही दिली जाते. त्यामुळे कर्मयोग या दोन्ही प्रकारामध्ये तो प्रवर्तमान होत असो. या सूत्र प्रसंगी अनेक वार सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाचा विचार करायचा आहे. त्याचा सामान्य विचार आता आपण करूया. कर्मफल त्यागाचे जे सामान्य विधी असतात ते म्हणजे कर्मफल अनाश्रय, कर्मफल त्याग, कर्मफल न्यास, कर्मफल संन्यास, कर्मफल दान, कर्मफल समर्पण, हे सगळे त्याचे प्रकार आहेत. कर्मयोगाची थोडक्यात रूपरेषा किंवा त्याच्या मागची सैद्धांतिक धारणा अशी सांगता येते की या सूत्रातल्या ईश्वर प्रणिधानाचा आशय सर्व क्रिया ईश्वरार्पण करण्यात आहे. कृष्णार्पणमस्तु.